आपला आवाज कोकण 24 तास। रत्नागिरी जिल्ह्याच्या खेड तालुक्यातील कोरेगाव येथे महसूल विभागाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिराचा शेकडो नागरिकांनी तात्काळ न्याय मिळाला असल्याने खेड तालुका पंचायत समिती सदस्य निसार सुर्वे यांनी समाधान व्यक्त केले आहे। आता आपल्याबरोबर आहेत खेड पंचायत समितीचे निसारबाई सुर्वे, ते पंचायत समितीचे सदस्य आहेत। या शिबिराला ते आलेले आहेत, त्यांनी नियोजनाचा आढावा घेतलेला आहे। आपण निसारबाईंबरोबर या ठिकाणी निसारबाई पंचायत समिती काय सांगाल तुम्ही निसारबाई या शिबिराबद्दल? राबवलेलं इथं लोकांची सोय होण्यासाठी सगळे डोळे तपासणे असो, सातबारा त्यांची इथे भेटत्या एसटीच्या पाशीच असो, एक चांगलं उत्तम असा इथं एक अनुभव बघायला भेटत आहे महसूल विभागाच्याकडून। मी अभिनंदन करतो आपले तहसीलदार साहेब, आमचे सरकार साहेब, आमचे सर्व तलाठी आणि सर्व महसूल विभागाचे सर्व अधिकारी। असा चांगला कार्यक्रम इथे घेतलेला आहे आणि त्याला उत्कृष्ट असा प्रतिसाद लोकांनी सुद्धा दिलेला आहे। मी त्यांना शुभेच्छा देतो आहे आणि असेच कार्यक्रम आपण पुढे सुद्धा घेत राहा आणि लोकांची जी गैरसोय होत आहे ती गैरसोय नाही झाली पाहिजे। असे जर उपक्रम आपण करत राहिलो तर लोकांना प्रशासनावर विश्वास राहील आणि लोकसुद्धा आपल्याला प्रत्येक वेदी आणि प्रत्येक क्षेत्रात सहकार्य करतील आणि आम्ही सुद्धा तुमच्यासोबत राहून लोकांची सेवा करू, एवढंच मी म्हणतोय आणि आपल्या सर्वांचे आभार मानतोय। निसारबाईंनी सांगितलेलं आहे की खेडमध्ये आला एखादा लाभार्थी की त्याला फेरा मारायला होऊ नये, त्याच्यासाठी शासनाने राबवलेलं शिबिर आहे आणि या शिबिराचा लाभ घेतलेला आहे। निसारबाईंनी खूप सारी शुभेच्छा दिल्या आहेत। धन्यवाद। आमच्या दीपावलीबरोबर खेड येथील कोकण 24 तास न्यूज चॅनलचे वार्ताहर मंदार आपटे यांनी दिलेल्या वृत्तानुसार सकाळी 10 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत कोरेगाव, शिशीर, सौनज, नादगाव, आमशेत यांच्यासह अनेक खाडी पट्ट्यातील ग्रामस्थ आणि विद्यार्थी यांना महास्वराज्य समाधान शिबिराअंतर्गत तहसीलदार सुधीर सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक लाभार्थ्यांना दाखल्याचे वाटप करण्यात आले। या वेळेला व्यासपीठावर तहसीलदार सुधीर सोनवणे, पंचायत समिती सदस्य निसार सुर्वे तसेच सरपंच, माजी सरपंच देवेंद्र मोरे, प्रकाश मोरे, दाऊद दुदुक्के, मंडल अधिकारी राजाराम घुले, पोलीस पाटील सुबोध जाधव, हरिलाल माळी, कोतवाल गंगाधर तांबे तसेच कोरेगावच्या सरपंच, पोलीस पाटील, संघटनेचे अध्यक्ष, आरोग्य सेवक यांच्यासह आजी माजी पंचायत समिती सदस्य, लोकप्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते। अनेकांनी या उपक्रमाचे कौतुक केले। आपल्याबरोबर आहेत या शिबिरामध्ये राजेंद्र कुकुर सर, सहाय्यक अधिकारी आहेत, त्यांच्याशी बातचीत करूया। अनेक महिलांनी आरोग्य लाभ घेतलेला आहे, त्या अनेक लाभार्थी अनेकांच्या चेहऱ्यावरती हास्य आहे। आपण सगळ्यांकडून जाणून घेऊया। नमस्कार, काय सांगाल शिबिरात किती लाभार्थी झाले? कोरेगाव अंतर्गत गावामध्ये शिबिर आयोजित केलेलं आहे। या शिबिरामध्ये आम्ही आमच्या आरोग्याच्या नवीन योजना या अंतर्गत शासनाने नवीन यामध्ये आता आम्ही जवळजवळ तपासणीमध्ये 40 ते 50 लाभार्थी यशस्वी झालेले आहेत। आपण आरोग्य संपन्न गाव अभियान करताय, ह्या लाभार्थ्यांमध्ये तुम्ही एखाद्याला जर काही कुठली रोगराई डिटेक्ट झाली तर तुम्ही त्याचा पुढे काय करायचं? म्हणजे एखाद्याला समजा रोग डिटेक्ट झाला तर त्याला पुढे उपाययोजना काय करतात तेवढं आमच्या पुढे आम्ही त्याला आमच्या प्राथमिक आरोग्य त्यांना आम्ही लाभ देऊ, त्यांना आम्ही आमच्या ग्रामीण रुग्णालयात काही त्याला आम्ही आमच्या ग्रामीण गडबडी एखादा लाभार्थी देव करा असं होऊ नये असं सगळ्यांचं म्हणणं आहे, पण एखादा लाभार्थी जर आरोग्याच्या बाबतीत डिटेक्ट झाला तर सरांचं असं म्हणणं आहे की आम्ही त्याला कळवणी येते पुढील उपचारासाठी पाठवून देतो। त्याच्यामुळे जास्तीत जास्त इथेही लोकांनी लाभ घेतलेला आहे। अनेक आरोग्य सेवा तिथे कार्यरत आहेत, अनेक महिला आहेत, पुरुष आहेत। महिलांची उपस्थिती लक्षणीय आहे, बरोबर ना? 30 ते 40 लोकांनी आत्तापर्यंत त्याचा लाभ घेतलेला आहे। जास्तीत जास्त लोकांनी अजूनही लाभ घ्यावा
आणि हे यशस्वी करावं असं तिथले आरोग्यसेवक सगळे म्हणतात. धन्यवाद. तहसीलदार सोनवणे यांनी या शिबिराचा मुख्य उद्देश लोकांना समजावून सांगितला. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि शासनाच्या आदेशानुसार कोणीही दाखल्यापासून वंचित राहू नये किंवा शहरात आल्यानंतर त्याला लगेच दाखला मिळत नाही. काही त्रुटी राहतात आणि या सगळ्या महत्त्वाच्या गोष्टी लक्षात घेत शासन लोकांना उत्तम सेवा देत आहे आणि त्याचा लाभ लोकांनी घ्यावा. या शिबिरामध्ये अनाथ पेन्शन, विधवा पेन्शन, अपंग पेन्शन, रेशन कार्डचे काम, सातबारा, वारस तपास, डोमेसाईल, जातीचे दाखले असे असंख्य दाखल्याचे वितरण या वेळेला करण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराज समाधान अभियानाअंतर्गत शासन आपल्या दारात येत आहे आणि एका दिवसात दाखले देण्याची जी शासनाची योजना आहे त्या योजनेचा लाभ घेण्यासाठी आज अनेक लाभार्थी आपण पाहतोय. आज कोरेगाव येथे श्री देव धावजी बाबा काळकाई मंदिरात आपण आहोत. तिथल्या अनेक ग्रामस्थांनी, अनेक तलाठ्यांनी, अनेक कोतवालांनी आणि सगळ्याच ग्रामस्थांनी छान असं नियोजन केलेलं आहे. आपण तिथले ग्रामस्थ आहेत, तिथले लोकप्रतिनिधी मोरे साहेब आहेत. मोरे साहेब नमस्कार. नमस्कार. आज आपण या शिबिरात आलेला तुम्ही सुंदर असं आम्हाला सगळ्या लाभार्थ्यांसाठी आणि सगळ्या शासनासाठी चांगलं नियोजन केलं आहे. अगदी थोडक्यात काय सांगाल तुम्ही? आम्ही शिवाजी महाराज जो समाधान शिबिर आहे तो शिबिर या कोरेगाव ठिकाणी आपण तो आयोजित केलेलं आहे. मी धन्यवाद देईन आमच्या कलेक्टर साहेबांना, आमच्या तहसीलदारांना, आमच्या उपविभाग अधिकारी खान साहेबांना. या भव्य दिव्य असा कार्यक्रम त्या शिर्षी मंडळामध्ये आपण लावून आलेल्या गोरगरीब लोकांची जी ही सेवा या ठिकाणी आहे की अतिशय चांगली सेवा या ठिकाणी या शिबिराच्या माध्यमातून या ठिकाणी होते. त्याचा सार्थ अभिमान आणि सर्व धन्यवाद हे आमच्या कलेक्टर साहेबांना द्यायला पाहिजे, ह्या आमच्या प्रांत मॅडमला द्यायला पाहिजे, आमच्या तहसीलदार सरांना द्यायला पाहिजे. आणि शासनाचे आभार मानलेले आहेत. आज आपल्याकडे एक लाभार्थी आहे. इथे विविध योजना आहेत. आपण आरोग्याचं शिबिर लावलेलं आहे. विधवा पेन्शन असेल, अपंगांची पेन्शन असेल किंवा एखादं उत्पन्न दाखला असेल, कोणताही असेल. काका नमस्कार, तुमचं नाव काय? शिरगावकर काका आले. तुम्ही कोणता लाभ घेतला? डोळे तपासले. एखादा दाखला वगैरे कोणता काढलात का? आज शिरगावकर काकांनी त्यांचे डोळे तपासणीचा लाभ घेतलेला आहे. असे एस.टी. पास आणि त्यांचे डोळे तपासणी असं त्यांनी 2 योजनेचा लाभ घेतलेला आहे. असे अनेक लाभार्थी आहेत की या शिबिराचा लाभ घेत आहेत आणि प्रत्येकाच्या चेहऱ्यावरती आनंद दिसतोय मला. धन्यवाद. यावेळी देवेंद्र मोरे, प्रकाश मोरे, दाऊद दुदुक्के यांनी आपले विचार मांडले. तसेच कार्यक्रम नेहमी झाले पाहिजे जेणेकरून लोकांना त्यांचा फायदा होईल. कोरेगाव गावच्या वतीने तहसीलदार सुधीर सोनवणे, निसार सुर्वे, श्री दुदुक्के या सगळ्यांचे सत्कार करण्यात आले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मंदार आपटे आणि प्रकाश मोरे यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यातही कोतवाल आणि तलाठी आणि कोरेगाव ग्रामस्थ यांनी मेहनत घेतली. आपल्याबरोबर आता आहेत राक्षे मॅडम आहेत. राक्षे मॅडमनी त्यांच्या छोट्या बेबीचं आधार कार्ड करून घेतलेलं आहे. आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया. ताई नमस्कार. छोट्या बेबीचं तुम्ही आधार कार्ड इथे दिसलात, काय सांगाल? इथे आली आणि माझं पटकन काम झालं. छोट्या बेबीचं आधार कार्ड नाही. हां फील्डला जाऊन उशीर झाला असता. ट्रेनला जाऊन उशीर झाला असता त्यामुळे ते जवळच होतं. शिबिरला माझं पटकन काम झालं. तुम्ही समाधानी आहात शिबिरात? हो हो, मी समाधानी. असा प्रत्येक लाभार्थी सांगतोय. अनेक लाभार्थ्यांच्या आपण केलेले आहे. प्रत्येकजण शिबिरात येऊन समाधानी आहे. त्यामुळे शासनाचं जे धोरण आहे ते यशस्वी झाल्याचं दिसतंय. समंदर की गोद में पला है तू, अंगड़ाई लेते ही लहरें शुरू. आज यौवन की मस्ती छोड़, ले चलता हूं तुझे एक नए मोड़. आजा तुझे माँ पुकारे अब, छेड़ देते हैं बीच से कुछ शरारत हंसी. गले लगा ले उसे ए फकीर, इंतजार कर रहा है तेरा तो. चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो. आजा तुझे माँ पुकारे अब, उन्हें भी देनी है एक नई पहचान. आजा तुझे माँ पुकारे अब. फिनोलेक्स पाइप्स पहुंचाए पानी को अपनी माँ के पास.
महाराष्ट्रातील तसेच कोकणातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी कोकण 24 तास न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.